मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुपर्णा शांतनूला बोलते की 15 दिवसाच्या आत तू पल्लवीवरील प्रेम सिद्ध करून दाखवायचं आणि जर तू असं केलं तर मी तुमचं दोघांचं थाटामाटात लग्न लावून देणार. परंतु जर तू हे सिद्ध करू शकला नाही तर मी म्हणेल तसंच करायचं. तेव्हा शांतनू सुपर्णाला मिठी मारतो आणि सुपर्णाचं हे चॅलेंज स्वीकारतो. परंतु सुपर्णाच्या मनात वेगळंच काहीतरी काळबेरं असतं. शांतनूने सांगितल्यावर बाकी सर्वजण खूप खुश होतात. दुसरीकडे आदिती मॅडम पल्लवीला भेटायला बोलवतात. तेव्हा आदिती मॅडम तिला विचारतात, तुझं काय चाललं आहे? पल्लवीचा चेहरा खूप उदास असतो. ती आदिती मॅडमला काही एक सांगत नाही. तेव्हा आदिती मॅडमच मुद्दाम तो विषय काढतात आणि पल्लवीला विचारतात, मी साखरपुड्याच्या विषयाबद्दल बोलत आहे, हे तुला चांगलंच माहीत आहे, परंतु तू मुद्दाम हा विषय टाळत आहेस आणि साखरपुड्यामध्ये काय घडलं ते सर्व मला माहीत आहे असं आदिती मॅडम सांगतात. हे ऐकून पल्लवीला धक्का बसतो. वेळी आदिती मॅडम बोलतात, साखरपुड्याच्या वेळी जे घडलं ते सर्व अनपेक्षित होतं, परंतु त्याहीपेक्षा जास्त अनपेक्षित जे होतं तू शांतनूला दिलेला नकार. तू अशी का वागली? शांतनूने तुला खूप मनापासून साथ घातली होती, परंतु तू त्याला नकार का दिला? आणि याच प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी मी तुला आज इथे बोलवलं. कदाचित तुझ्या लक्षात अगोदर आले नसेल की शांतनू तुझ्यावर प्रेम करतो, परंतु माझ्या आणि प्रभाकरच्या ते कधीच लक्षात आलं होतं. त्याच्या वागण्यातून बोलण्यातून नेहमी दिसायचं की तो तुझ्यावर खूप प्रेम करायचा. आणि मागच्या वेळी आपण दोघी भेटलो तेव्हा तू तुझ्या मनातील अस्वस्थता मला सांगितली. तेव्हाच मी तुला क्लिअर केलं होतं की तू प्रेमात पडली आहेस. तेव्हा तू खुश होती आणि तेव्हाच मला समजलं होतं की तुझं शांतनूवर प्रेम आहे. हे ऐकून मात्र पल्लवीला धक्का बसतो. इकडे शांतनू रूममध्ये येतो तेव्हा तो विचार करतो, माझ्या मनातील गोंधळ मला लवकरात लवकर संपवायलाच हवा आणि माझं काय ठरलं आहे हे आणखी एका व्यक्तीला समजायलाच हवं. तेव्हा शांतनू निहारिकाला कॉल करतो. इकडे निहारिका खूप वेड्यासारखी आणि विचित्र वागत असते. ती बोलते, आत्ता याला माझी आठवण आली का? जेव्हा प्रेम नाही हे सांगताना त्याला कशी दयामाया माझी वाटली नाही. तर स्वतःशीच बोलून ती त्याचा फोन रिसीव्ह करत नाही. तेव्हा तो 2-3 वेळा निहारिकाला कॉल करतो, परंतु ती उचलतच नाही. त्यानंतर ती फोन उचलते आणि मला तुझ्याशी काही बोलायचं नाही असं म्हणून ती फोन ठेवते. निहारिका खूप रागावलेली आहे हे इकडे शांतनूला समजतं. तेव्हा तो स्वतःशीच बोलतो, निहारिकाशी बोलून मला सर्व क्लिअर करायचं होतं, परंतु निहारिका तर बोलायला तयार नाही. आता मी काय करू? इकडे आदिती मॅडम पल्लवीला तिच्या प्रेमाची जाणीव करून देतात आणि पुन्हा बोलतात, मला तुझ्या डोळ्यामध्ये शांतनूविषयीचं प्रेम दिसत होतं. त्याच्याबद्दल सारखं बोलणं, तेव्हा त्याच्याबद्दल बोलत असताना तू किती खुश असायची. पल्लवी, आपलं आयुष्य एवढं सोपं नसतं. आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी जीवनात खूप काही संघर्ष करावा लागतो आणि तू तो केला आहे. जुनाट विचाराचे तुझे वडील, त्यांचा असलेला अधिकार, या सर्व विचारांशी तू कशी झगडली आहे ते सर्व मी पाहिलं आहे पल्लवी. जेव्हा तुझ्या वडिलांनी तुझ्या लग्नाचा विचार केला तेव्हाही तू स्वतःसाठी झगडलीस, मग आता मागे का फिरली? तुला तुझं प्रेम नशिबाने मिळतंय, तू ते ॲक्सेप्ट का नाही करत पल्लवी? अशी आदिती मॅडम खूप तळमळीने शांतनूवरच्या प्रेमाची जाणीव पल्लवीला करून देत असतात. पल्लवी आदिती मॅडमला काहीच उत्तर न देता तशीच चायला निघते. आदिती मॅडम तिला थांबवतात आणि विचारतात, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला इथून पुढे कुठेही जाऊ देणार नाही. आदिती मॅडमने थांबवल्यावर पल्लवीचा नाईलाज होतो. तेव्हा ती रडत असते. पल्लवी बोलते, कुठून सुरुवात करू आणि काय सांगू हेच मला कळत नाही. तेव्हा ती बोलते, तुम्ही मगाशीच म्हटल्या ना की आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो आणि तो मी केला पण आहे, परंतु आपल्या माणसांशी आणि जवळच्या व्यक्तींशी संघर्ष करणं खूप सोपं असतं, कारण ते आपल्याला निदान समजून तरी घेतात, परंतु स्वतःशी संघर्ष कसा करायचा ते खूप अवघड असतं. आदिती मॅडम विचारतात की ते ठीक आहे, परंतु तुझ्यावर अशी वेळ आली आहे का स्वतःशी संघर्ष करण्याची? तुझी अस्वस्थता, तुझा त्रयागा आणि तुझा गोंधळ कधीच संपवता आला असता, परंतु तू स्वतःवर का ओढवून घेतेस? पल्लवी बोलते, हा गोंधळ कधीच संपला नसता, अजून गुंता वाढला असता.
मी तुमच्याकडे आले, मी माझं मन तुमच्यासमोर मोकळं केलं. तुम्हीच मला माझ्या प्रेमाची जाणीव करून दिली, परंतु त्यावेळी ते ठीक होतं. पण आता मला समजतंय की तो मार्ग माझ्यासाठी नव्हताच. तेव्हा आदिती मॅडम जरा चिडून बोलतात की प्रेमात पडलेली माणसं पुढे काही करू शकत नाही असं तुला वाटतंय का? तेव्हा पल्लवी नक्की करू शकतात असं बोलते, परंतु त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांचा भक्कम पाठिंबा लागतो. मी पुण्याला सर्व झुगारून इकडे आले, कारण मला खूप मोठं व्हायचं आहे, खूप शिकायचं आहे, स्वतःची शाळा सुरू करायची आहे, माझी काही स्वप्न आहेत आणि हे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गात मी कुठलेही अडथळे येऊ शकत नाही. आदिती मॅडम तिला विचारतात की नक्की कुठल्या अडथळ्याबद्दल तू बोलत आहेस पल्लवी? तेव्हा पल्लवी सांगते, माझ्या आयुष्यात खूप अडथळे येणार आहेत हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. ती सुपर्णाबद्दल बोलत असते आणि मला आयुष्यामध्ये खूप काही करायचं आहे, मी उगाच मध्ये भरकटत गेले. तिच्या स्वप्नांबद्दलच आदिती मॅडमला सांगत असते. ती मॅडम तिला बोलतात, तू उगीच काहीतरी विषय काढून भरकटू नको, मी तुला एवढंच विचारलं आहे शांतनूवर तुझं प्रेम आहे की नाही? तेव्हा पल्लवी सांगते, हेच माझं उत्तर आहे, आय एम सॉरी असं बोलून ती तेथून जाते. हे ऐकून आदिती मॅडमला धक्का बसतो. दुसरीकडे निहारिका खूप अस्वस्थ असते, ती शांतनूचाच विचार करत असते. तेव्हा ती बोलते, शांतनूने मला स्वतःहून कॉल केला होता, परंतु तो मी रिसीव केला नाही, मी उचलायला हवा होता का? अशा प्रश्नांनी तिच्या डोक्यात खूप गोंधळ माजतो. तिला काही सुचत नाही नक्की काय करावं. त्यानंतर तिच्या लक्षात येतं, शांतनूने मला पुन्हा कधीच कॉल केला नाही तर मी काय करू? इकडे शांतनू बबनला फोन करतो आणि विचारतो, शिरशेकर तुला कॉलेजमध्ये दिसली का? तेव्हा बबन नाही बोलतो आणि काही निरोप असेल तर मी देतो असं बोलतो. तेव्हा शांतनू सांगतो, मी आता कॉलेजवर येत आहे, मी पाहतो काय करायचं ते. तेवढ्यातच प्रभाकर सर शांतनूजवळ येतात. प्रभाकर सर शांतनूला विचारतात, काय झालं, तू एवढा नाराज का आहे आणि अस्वस्थ का आहेस? तेव्हा शांतनू सांगतो, मला हा गुंता सोडवायचा आहे, मी सर्वांची माफी मागितली खरी, परंतु मला निहारिकाशी बोलायचं आहे आणि हा सर्व गुंता सोडायचा आहे. मी तिला फोन पण केला होता, परंतु तिने उचलला नाही. तेव्हा प्रभाकर सर त्याला एक सल्ला देतात की तू निहारिकाला जाऊन प्रत्यक्षपणे भेट, म्हणजे तिच्या मनातील सर्व संशय दूर होईल. तेव्हा शांतनू विचार करत राहतो. इकडे पल्लवी कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणींबरोबर बोलत असते. तेवढ्यातच ज्योती आणि गीताही तेथे येतात. पल्लवीला पाहून ज्योतीला खूप राग येतो. तेव्हा ती रागातच ज्योतीजवळ जाते आणि तुला लाज वाटत नाही का असं तिचा हात पकडून बोलते. गीता ज्योतीला सांगत असते की शांत बस. ज्योती ऐकत नाही. तेव्हा ती पल्लवीला बोलते की सारखी शांतनुसर करत त्याच्या पाठीमागे फिरायची आणि काय तू रॉयल फॅमिलीमधून आली आहे का माझ्या ब्रोच्या पाठीमागे फिरायला? तुझी लायकी तरी काय आहे असं ती पल्लवीला बोलते. हे ऐकून पल्लवीला खूप वाईट वाटतं, परंतु स्वाभिमानी पल्लवी ज्योतीला प्रत्युत्तर देते. ती बोलते, मी कुणालाही फसवलं नाही आणि मला माझी लायकी चांगली समजते, हे तुझ्याकडून ऐकण्याची अजिबात गरज नाही. ज्योती पल्लवीला खूप सुनावत असते आणि तू निहारिकाला फसवलं असं बोलते. तेव्हा पल्लवीला राग येतो. ती रागातच बोलते, मी कुणालाही फसवलं नाही म्हणून पल्लवी ज्योतीकडे रागात पाहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सुपर्णा मोठ्या काकांना सांगते, यावर्षी होळीचा मान आपण निहारिकाला द्यायचा. तर दुसरीकडे शांतनू विचार करतो, सूर्यवंशीच्या होळीचा मान हा पल्लवीलाच मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.